परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरवे नमः. मागील अध्यायी कथल्यानुसार 1 शताब्दिक पंचवर्षवृद्धी दिन श्री गुरूंचा भावा साजरा यथोचित विचारमणीचा पक्का झाला. कृतीसाठी साकारू लागला. झाले संस्थान त्यासाठी सिद्ध, न मागता कुणाकडेही कपर्दिक. इच्छेनुसार जो देईल ते होईल लाख मोलाचे. येणेप्रमाणे शिष्यांनी ठरविले बैठकीत. काढावी एक स्मरणिका, त्याद्वारे व्हावा गौरव गुरूंचा. त्यांच्या जन्मापासून आत्तापर्यंतच्या घटनांचा घ्यावा आढावा. आणिक अनुभव शिष्यांचे, दुर्मिळ छायाचित्रांचे लेखन धार्मिक आध्यात्मिक विषयांचे असावे त्यात. त्यासाठी दिली विज्ञापना स्थानिक वृत्तपत्रात. संपादन कार्य मी सांभाळिले. गोविंद गालफाडे आणि मुरलीधर कापरेंनी जाहिराती सांभाळिल्या. उद्योग आणि व्यावसायिकांनी त्यासाठी दिल्या जाहिराती. लेखा आणि स्वानुभव येऊ लागले शिष्यांचे. त्यांची करुण छाननी, तपासणी आणि वर्गवारी ती मग अवलोकिली कालिदास महाराजांनी. त्यांची अक्षरजुळणी केली कल्याणी कॉम्प्युटरनी. मुद्रण उमिया प्रिंटर्सचे मुखपृष्ठ होते प्रशांत मस्के आणि अनिल सोनार यांचे. प्रकाशक होते कालिदास महाराज. शारदाश्रम संस्थान अनवा. येणेप्रमाणे स्मरणिका गेली मुद्रणालयात, परंतु काही कारणानिमित्त नाही झाली ती प्रकाशित. स्वामी जयेंद्र सरस्वती, शंकराचार्य कांची कामकोटी त्यांना आमंत्रण करण्यास जाणे ठरले काचीस. शोध घेतला असता स्वामी होते हैदराबादला 1 सप्ताहापर्यंत. घेऊन गुरूंची आज्ञा निघालो जाण्या हैदराबादी. सवे होते भिकाजी जोशी आणिक देवीदास महाजन. हैदराबादी आहे स्वामींचा मठ. परिचितांच्या सहकार्याने पोचलो त्यांच्या मठावर. आले होते त्यावेळी तेथे माजी पंतप्रधान नरसिंहराव. 3 तास मग कुणालाही नव्हता भेटीसाठी वेळ. निरोप त्यांच्या सेवेकऱ्याला दिला आमच्या कामाचा. बसलो तिष्ठत कक्षात. प्रहरभराने आले स्वामी त्यांच्या विश्रांती कक्षात. केले आम्हासी पाचारण, झाला मनस्वी आम्हा आनंद. अत्यंत नम्रपणे केला प्रवेश कक्षात. घातला साष्टांग दंडवत. तेजःपुंज प्रसन्न मुद्रा, हास्य मुखावरी लोभसवाने. झाले स्वागतामुचे, झाली आज्ञा बसनाची. हां बताइये कैसे हुआ है आगमन. विशुद्ध हिंदीत केले मी कथन समारंभ स्वरूपाचे. बालब्रह्मचारी श्रीगुरू आमुचे. वय आहे 105 वर्षे. तुळजाभवानीचे आहेत अनन्य उपासक. जन्म घेतला भवानीने त्यांच्या कुळी. नामे श्री आजूबाई देवी म्हणून प्रख्यात असे त्या मुलुखात. द्यावा त्यांना शंकराचार्यांनी आयुष्यवंत आशीर्वाद. गौरव आपल्या हस्ते व्हावा ही असे मनीची आस. त्या कारणे पातलो येथे यावे आपण अनंतपुरास. बहुत व्यस्त है समय नहीं है, नहीं आ सकते वहाँ पर हम. शुभकामनाएं एवं आशीर्वाद लिखित रूप से दे देंगे हम. घोर निराशा हतोत्साही दिग्मूढ झालो आम्ही मग. परंतु न जाणे कुठले चैतन्य संचारले अंगात. केले आर्जव हट्टाग्रहाने बालहट्ट हा व्हावा मान्य. यावे आपणच अनंतपुरी गौरविण्यास श्री गुरुसी. झाले शांत अचानक, हात उभारुनी पाहत. धरिला पंजा समोर दृष्टीच्या, निहाळू लागले शून्यात. म्हणाले आना पडेगा हमें, बुला रही है माँ चंडिका. अद्भुत शक्ति का पीठ है वहाँ, धन्य आपके गुरु महाराज. किंतु बहुत खर्चिला मेरा आना, सह पाओग्या
सह पाओगे क्या यह सब भार, होगी मेरी विमान यात्रा और न होगा दुसरा भार. अनामिक अशा प्रेरणेने भरला त्यासी आम्ही होकार. स्वामी म्हणाले 2 लाख का करना होगा आपको प्रावधान. सोच समझ कर हमें बताना, फिर करना यहाँ से प्रस्थान. उठून आम्ही बाहेर आलो, केला खैरेंशी संवाद. म्हणाले सद्गुरूसाठी करीन हा मी उपचार. लगेच स्वामींना त्यांच्या नावे कळविला मग होकार. ज्येष्ठवद्य अष्टमीस स्वामींनी यावे अनंतापुरास. त्यानुसार तारीख होती 2 जुलै 2002. अत्यानंदे परतलो आम्ही घेऊन नवचैतन्य भार. आणि लागलो तन्मंधने श्री गुरुच्या गौरव समारंभास. खैरे म्हणती भिकाजी दादास, खुद्द तुम्ही लागा कामास. पहावी सर्व व्यवस्था, न्यूनता न राहावी कशात. इच्छेनुसार श्री गुरूंच्या कार्य व्हावे महान. त्यानुसार मग कार्यमग्न झाला शिष्य परिवार. जाऊनी ठाकलो अन्व्यासी, मंडप मंच स्वागत कमानी. स्वामींच्या विशेष व्यवस्थेसाठी सिद्ध जाहली यंत्रणा. धार्मिक विधी विधानाचे कार्य सांभाळिले कालिदास महाराजांनी. झाली सर्व सिद्धता, शंकराचार्य आले अनंतपुरा. अपूर्व अशा जल्लोषात भक्तगण त्यांच्या स्वागतास. दिंड्या पताका छत्र चामरे, सनई चौघडा तुतारी वाद्ये. संबळ झांजा अब्दागिरीसह घोष निनादे जय जयकार. रांगोळीने सजली वाट, पायघड्यांचा अपूर्व थाट. पादप्रक्षालन स्वामींचे, निरांजनीही सुवासिनींचे. प्रसन्न स्वामी आशीर्वादिती, समस्त उपस्थित भक्तजनास. स्वामी बैसले मंचकावरी, सेवेकरांनी त्यांच्या मग घेतला ताबा कक्षाचा. त्या कक्षातच स्वामींचे झाले सुरू आह्निक. भोजनोत्तर स्वामींच्या सुशोभित अशा मंचकी. श्री गुरुसह स्वामी झाले विराजमान. परस्परांना आलिंगून झाला सुरू त्यांचा संवाद. श्रीमद शंकराचार्य स्वामींचे केले पाद्यपूजन महाराजे. वेदशास्त्र संपन्न रेणुकादास शास्त्रींच्या उत्तम पौरोहित्याने स्वामी झाले प्रसन्न. कार्यक्रमाचे सर्व निवेदन आणि संचालन शंकराचार्यांना समजावे म्हणून करीत होतो मी हिंदीतून. तदनंतर स्वामींनी गौरविले श्रीगुरूंना. ठेवणे मस्तकी हात त्यांच्या, स्ववाणीत दिला आशीर्वाद. इति श्रीमद शंकराचार्य आशीर्वचनम. हरि ओम. अग्निरिव शुचिर्भव, आदित्य इव तेजो भव, विष्णुरिव श्रीमान् लक्ष्मीकांत भव, ब्रह्मायुरायुर्भव. इमे श्रिये पद्महस्ते, सुगंधे वक्षस्थले, पुण्यसुजायमाने दीर्घमायुः. देहान्ते परमस्थानं, यत्सुरैरपि दुर्लभं, प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः. यावद्वेदाः प्रवर्तन्ते तावत्त्वं विजयी भव. अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानासनशलाकया. चक्षुरुन्मीलितमयेन तस्मै पाणिने नमः. मंत्रार्था सफला सन्तु, पूर्णा सन्तु मनोरथः. शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु, मित्राणामुदयस्तव. स्वस्तिर्याच्या विशाख्या, धर्मकल्याणवृद्धिदा. विनायक प्रियं नित्यं, तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. नारदाद्या ऋषिगणा, ये चान्ते स्तुतपोधन. भवन्तु यजमानस्य आशीर्वाद परायण. हरि ओम. येणेप्रमाणे आशीर्वाद देते झाले श्रीमद शंकराचार्य. घेतली होती शालपुष्पमाला, केला सत्कार रेणुकादास शास्त्रींचा. वदले स्वामी याहून मजकडे, आइये आप भी यहाँ. शाल श्रीफळ देऊन केला गौरव माझाही. धन्य धन्य ते श्रीगुरु माझे, कृपेचा त्यांचा हा प्रसाद. जन्मोजन्मी ऋण त्यांचे न फेडू शके मी.
कृतार्थ झाली माझी काया, आले उचंबळोनी हृदय, सेवकाचा हा बहुमान, आकाश ठेंगणे असे त्यास. रामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित, श्रीमद शंकराचार्य हस्ते 1 शताब्दिक पंचवर्ष, वृद्धी दिनगौरव संपन्न, कथा कथियेली या अध्यायी. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत षड्विशोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. लक्ष्मीकांत महाराज की जय.